नेमणूक गुन्हे प्रकटीकरण शाखा MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर. दिनांक 1/8/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे 2 इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी गोपनीय बातमी मिळाली. त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेतलं. त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुन्हा नंबर 488/25 BNS कलम 305 331-34 त्याचप्रमाणे गुन्हा नंबर 536/25 BNS कलम 305 331-34 प्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित गेला मुद्देमाल पैकी गुन्ह्यातील गेल्या मालापैकी 37.36 ग्रॅम सोनं आणि 198 ग्रॅम चांदी असं एकूण 1,91,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी हे रेकॉर्डवरचे आहेत. त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. घरफोडी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत. हे सोडून आणखी काय त्यांच्याकडे तपास केला असता? त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. बाकी इतर ठिकाणी काय केलेले आहे? बाकी नाही, बाकी अजून काय त्यांच्याकडे मिळून